नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत कारुंडेकरांचा हिंद केसरी चिक्याचे मालक अजय शेठ आहेत. अजय शेठ, नमस्कार. नमस्कार. गट पास झालाय आज. चांगली गाडी पळाली गटाला आणि आज गटाला गाडी सुटली दिसली नाही. कशी पळाली आज गाडी? गाडी आज म्हणजे छान पळाली. म्हणजे साधारणपणे बरं का, ज्या गाड्या बकासूर समजा आपण जे लखनमध्ये बोलतोय, चिमण्यामध्ये पळालो, त्याप्रमाणे आज गाडी त्यानुसार गाडी आज पळाली आम्हाला. म्हणजे तशी पळणं असं वाटलं की आज आहे. आज तंदूरचा राजा आणि ठीक आहे. त्याचं काय नियोजन झालं? नियोजन म्हणजे काय झालं, ताईंचं पाठीमाग पासूनच आम्हाला जास्त चालू होतं पहिले त्यांचा ताईंचा. हे योग जुळून येत नव्हता. काय व्हायचे पहिले आमचे व्हायचे. आणि ऍक्च्युली बैल घ्यायच्या आधी आम्ही सुचवतो ताईंना की बैल हा तो राजा घ्या तुम्ही. ताईंचा पाठीमाग फोन आलता की करावं लागते. चला म्हणलं करू ह्या मैदानला. आणि मैदान पण चांगलं पडलेलं आहे. म्हणजे कसं गेल्या वर्षीपासून आता हे त्यांचं दुसरं पर्व आहे. आणि चांगलं मैदान त्यांनी भरवलेलं आहे. फाट्या वगैरे त्यांचे एकदम चांगले आहेत. त्या पावसाळ्या दिवसामध्ये जसं लागतं रान पळायला तसं रान आहे इथं. आज आजच मैदान आहे. तिच्या शक्यतो अजून मैदानात पळवतोय का म्हणजे तुम्ही? म्हणजे आम्ही काय झालं बरं का, हे पण आता बैल हा चौथा झाला आता म्हणजे. आणि वास्तविक आता काय होतं, पाठीमाग आम्ही 1-2-3 मैदान बैल पळवला आदतला. गाडीने पण नंबर केला 1 नंबर. पण आदतला काय होतं बरं का, असं आपलं इतकं म्हणजे काय आज 1.5 वर्ष झालं कोण पळतोय हा. तसं असं ज्यावेळेस सायदाती बैल होतो बैल थोडस थांबरात थोडासा. खोंडामध्ये पळताना थोडं आम्हाला भीती वाटते चिरलीन काय होऊ नये, एखाद्या गाडी एखाद्या बैलाची आपल्या बैला येऊ नये म्हणून आम्ही बैल शक्यतो पळवतच नाही. नक्कीच. आज ज्या आतील ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग असतं टिकाला काय सांगाल आपल्या ड्रायव्हर? ड्रायव्हर म्हणजे आता बैल सांभाळा ड्रायव्हरांजवळच आहे. सोनगावचा अमर जाधव हे आमची पाठीमागची टीम सगळी त्याचं नियोजन बैलाचं काम करत असते. आणण्यापासून ते बैलाच्या सकाळी आणण्यापर्यंत आणि पळवण्यापासून पूर्ण नियोजन त्यांचं असतं. ड्रायव्हरच्या विषयी कसं आहे, तो हिंदी केसरी माणूस आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये 20 वर्ष त्यांनी ड्रायव्हिंग केली. आता आपण बोललं त्यावेळेस त्यांची खूप मोठी उंची आहे तशी आहे. आणि तुमचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टच झाला होता म्हणजे काय भेट कशी काय होती? म्हणजे ड्रायव्हरचं पहिल्यांदा म्हणलं तर पहिल्यापासून क्षेत्राची आम्हाला आवड आहे बरं का. आता आमच्या गावाजवळ जे म्हणायचं ते त्यांचं गाव आहे. पहिल्यापासून ओळख होते आणि बैल हा त्यांच्या डोक्यात होता पहिल्यापासून की हा घ्यायचा. सुरुवातीला जर ते पण म्हणून पळालं फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे गेल्या वर्षी, त्यावेळेस त्यांनी तो बोरगावच्या मैदानाला बघितला तो पळताना. त्याच वेळेस त्यांच्या डोक्यात आलं, याला दोन्ही साईडनं पण हा आदतमध्ये एवढा भारी पळाला, हातात राहिला. पब्लिकने पण तेवढा ठाम पळाला. नक्कीच. आणि त्यानंतर मग त्यावेळी ते बसायला लागले थोडक्यात गाडीवर. त्यानंतर आपण बैल खरेदी केला. तिथून ड्रायव्हरचं नियोजन जवळजवळ 70% ड्रायव्हर गाडी हाणतात ते. त्यावेळेस काही वेळेस मोठा बैल एखादा पळत नाही ते म्हणजे पळतो. त्यावेळेस मग आम्ही काय करतो, त्यांच्यानुसार तो ड्रायव्हर बसवतो. शेठ, मला वाटतं बैलगाडी क्षेत्रातली मोठी खरेदी म्हणून टिकाला ओळखलं जातं. एवढा विश्वास आहे की तुमचा आपल्यावर यांच्याकडे बैल पण सांभाळला असतो. विश्वास एक गोष्ट असते या क्षेत्रात. आणि तो विश्वास तुम्ही पूर्ण यांच्यावर ठेवला आणि ते विश्वास तुमचा साध्य करतात. काय सांगाल या विश्वास या शब्दाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ह्या क्षेत्रामध्ये वास्तविक आता आम्ही म्हणजे मी स्वतः म्हणतो थोडं नवीनच पकडा. 3-3.5 वर्षापासून क्षेत्रात आहे. तर ह्या क्षेत्रात म्हणजे पहिलं वाटायचं लोक बाबा ह्या क्षेत्रामध्ये असं प्लस मायनस म्हणजे किंवा ड्रायव्हर मॅनेजमेंट हा प्रकार मला वाटत नव्हता. पण जे झालं ते थोडं जाणवायला लागलं की असतं ह्याच्यामध्ये बरं का. म्हणजे एक राहुलबाईंच्या बोलण्यातनं अटील ड्रायव्हर म्हणायचे आमचे की राहुलबाईंचं कसं राहतं की बाबा अटीलवर खूप विश्वास त्यांचा होता. काय होता तर ह्या गोष्टीमुळे असणार आहेत. मुंबईला आपण एवढं पळालेलं नाहीये. त्यामुळे माझंही थोडासा ती काही जुनी लोक आहेत क्षेत्रातली त्यामुळे आलं की आहे थोडंफार चालतं. पण ड्रायव्हर विषय जर म्हणलं ना, आज आम्ही 100 डोळं दाखवून की त्या माणसाचा विश्वास ठेवतो. आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं आता हे बैलगाडी क्षेत्र म्हटलं की महत्वाचा पार्ट म्हणजे ड्रायव्हर येतो. जसं आता तुम्ही म्हटला की ड्रायव्हरवरती विश्वास पाहिजे आणि ड्रायव्हर पण असा पाहिजे की बैलगाडी मालकाच्या विश्वासाला तो पात्र ठरला पाहिजे. त्याविषयी काय सांगाल? आता या क्षेत्रात मी ड्रायव्हर बघतो बरं का. मी नामांकित जॉकी जर म्हणलं आता जॉकी खूप नामांकित आहेत बरं का. त्यांची गाडी हाणण्याची पद्धत आणि हे लोक बरं का शक्यतो बैलगाडी मी पाहतोय बरं का. आता नाव जर मोठं म्हणलं आमचाही ड्रायव्हर इथलनाना आहेत, अजून असे ड्रायव्हर आहेत. हे त्यांच्या बोलण्यात असं मला जाणवलं की ह्या क्षेत्रात गाडी जेव्हा ते बसतात तेव्हा त्या गाडीला आणि बैलांना देव माणूस ते बसतात.
आता ह्याच्यात काय राहते बरं का, जी आता बिनजोड मध्ये थोडस प्रकार चालतो, पण आपल्या शक्यतो हे चालत नाही असं काय बाबा गाडी कमी जास्त थांबणं. आणि हा खरा खेळ हा जॉकीमुळेच आहे, हे म्हणजे मानलंच पाहिजे. कारण काय राहते बरं का, जॉकी बनणं बरं का, इच्छा काय गाडी कुणाचं आता या क्षेत्रात कसं आहे, थोडस ऑड लोक म्हणजे कशी तो डेंगबाज लोक आहेत. प्रत्येकाला काय वाटतं बाबा गाडी हाणणं काय लोकांना सोपं वाटतं, पण ते सोपं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पायाचा बॅलन्स त्याच्यावर करत असता, इतकं सोपं नाही गाडी बाबा रे बघून हाणणं. आणि ह्याच्यात कसं खाल्लं आता काय उडू शकतो, खूप जोखमीच काम आहे ते बरं का महत्वाचं. आणि सगळ्यात जशी बैल आहे तसं जॉकीमुळं ते क्षेत्र म्हणजे आहे. एक आता कुठंतरी आटील ड्रायव्हर म्हणलं की अनुभवी ड्रायव्हर आले, आणि ड्रायव्हर म्हणलं की त्यांना कुठंतरी बैलांचा अंदाज असतो किंवा कुठला बैल किती पळतोय काय होतंय ते त्यांना माहित असतं. त्याच्यानुसार मग चिक्क्याचं नियोजन जसं आटील ड्रायव्हर करतात, जवळपास बैलाचं गुलाल अजिबात तुटला नाही, कंटिन्यू बैल गुलाल होता. काय राहते बरं का, आता आपण नामांकित जॉकी असतील ड्रायव्हर बरोबर, त्यांना लक्षात येतंय म्हणजे पाठीमागे टीम जी त्यांची आहे, आता त्यांनी पाठीमाग साधारणपणे बरं का बंदी आपली साधारणपणे 2020-21 उठल्यापासून जे मैदान तयार झाली, मैदानात कोणती कशी पडतात, त्या मैदानात कुठला बैल आपल्याला पळवावा लागतो, त्यानुसार त्यांचं जे नियोजन राहते. त्याच्यामुळे गाडी हा बैल कंटिन्यू गुलात असते. म्हणजे मोठ्या शक्यतो बैल आमचा मोठ्या मैदानात पळते, पण तो पळवताना पण आम्ही बाबा कुठल्या साईडला आता ह्याच मैदानचं आम्ही काय केलं बाबा, तुमचं प्लॅनिंग होतं पांढऱ्याचा पासून बरं का, ते रान बाबा खड्याचं रान आपल्या बैलाला चालत नाही, म्हणजे आपल्याच नाही कुठल्याही बैलाला चालत नाही पळणाऱ्या बैलाला. ते रान त्यांनी पाठीमागच ऑब्झर्व केलं बाबा गाडी चांगली पळणार आहे, त्यानुसार त्यांनी ते कोंडाचं नियोजन झालं. मॅडमला बाबा त्यांचं कॉल झालं एकमेकाचं, मलाही मॅडमला फोन केला, हो म्हटलं चला पळू म्हणलं त्याला. सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हरचं प्लॅनिंग, बैल हा आपला आजार आहे का त्यांच्या नियंत्रणात बैल राहतो. बैलला खाण्यापासून पिण्यापासून खाते कुठल्या पद्धतीनं त्यानुसार आम्ही बैल बाहेर काढतो. शक्यतो काय राहते बरं का, एक चांगलं म्हणजे माणसाचं मत येते बरं का जुन्या या क्षेत्रामध्ये आवरून सांगायचं मला बघा तुमच्या बाईच्या स्वरूपात, काय बैल 8-9 महिन्यात कमी झालेत पळताना बैल. ते का झालेत, आता उदाहरणार्थ आपलं नामांकित बैल म्हटलं तर आता आपला पिस्टन 22-11 आज कॉकटेल आज मी त्यांचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, त्या काळात त्यांचं खरंच मत आहे, ते खरं बोलून गेले, त्यांचा बैल जास्त पळण्यात आले त्यांचे. बरोबर. काय त्यांचा पण सल्ला आम्ही ऐकला बरं का, की याला बैल कमी पळणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे बैल शेवटी ह्याच्यात काय राहतं, ज्या त्या मालकाची टेंडन्सी राहते किती पळवायला किती नाही. बरोबर. पण तिथून आम्ही ठरवलं बरं का, बैल हा आमचा 8 दिवसानंतरच आम्ही प्लॅनिंग करतो पळवण्याचा. त्यानुसार एखादं मैदान जरी जवळ झालं तरी त्या बैलाला 10 दिवसाचा गॅप पडून मग ती 2 मैदान आम्ही जवळ करून करतोय. त्यामध्ये आपल्याला रोज मैदानात आपली बरोबर आहे का, पण तिथं जर इजा काय झाली आणि त्याच्यापेक्षा मोठं मी ड्रायव्हरला पण स्पष्ट बोलतो, बाबा तुमची पण जोखमदारी आमच्यावर आहे, बरोबर आहे का. उद्या तुम्हाला कुठली अडचण नको आहे होण्यासाठी मैदान आपण कमी करू. आणि ड्रायव्हरांचं प्लॅनिंग हे पहिलं मैदानावर थांबण्यासाठी जागा किती आहे ते बघूनच आम्ही बैल बाहेर काढतो. म्हणजे ड्रायव्हर स्वतः ते निर्णय घेतात बाबा पळवायचं की नाही पळवायचं. शेट कुठंतरी ज्यावेळेस बैलांचा पडता काळ असतो, आता इथे सामान्य बैलगाडी मालक असतील, तुम्ही त्याच्यातून आलाय, एक नवीन बैलगाडी म्हणून त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा संयम किती महत्वाचा आहे या क्षेत्रात? या क्षेत्रामध्ये संघर्ष तर आहेच आणि संयम हे दोन्ही एकत्र असेल तरच त्या क्षेत्रात माणसांनी म्हणजे राहिलं पाहिजे. माझ्यात तो थोडासा कमी होता, पण जाणवलं गेलं बरं का. एक बैलाचा 2 महिन्याचा पिरियड आमच्याही थोडा खराब आलता गेल्या इयर मध्ये नोव्हेंबर-डिसेंबरला बरं का, थंडीच्या काळात. तर थोडा संयम आमचा सुटायचा बरं का, पण आम्ही ठरवलं बरं का की याला बैला संगत आपण ठाम राहायचं. आणि शक्यतो काय होतं, आतील ड्रायव्हरचा अनुभव आमच्या पाठीशी खूप मोठा आहे. मग काय होतं त्यांनी समजून सांगितलं आम्हाला बरं का ह्याच्यामध्ये की तुम्ही अस्थिर होऊ नका. आणि नव्या मालकांना एकच सांगायचं मला बरं का, बैल जरी समजा पळाला 1 नंबर झाला तर मी सांगतोय काय, बैल घालताना तुम्ही बैल बघून घाला, तुमचा गुलाल टिकवायचा पूर्ण प्रयत्न तुम्ही करा. बरोबर आहे. काय होतं 1 नंबर केला की 2 महिन्यात ते दुसरा बैल घालायचा. कधी जास्त पळणारा बैल जरी घातला तरी तो आपला बैल टिकवण्यात काय होतं पळू शकत नाही त्या गतीत. बैल मैदान बघून घातलं तरच तुमचा गुलाल टिकू शकतो आणि स्थिरपणा ठेवा. आता शेट कुठंतरी ज्यावेळेस बैलाचा पडता काळ असतो त्यावेळेस ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्या लोकांविषयी काय सांगा? या क्षेत्रामध्ये बरं का प्रत्येकात आपल्याला बैल लोकांनी दिली बरं का, यांच्यासाठी आपण बरं का 100% मी त्यांच्या पळत्या काळात हे आज मी नाव नाही घ्यायचे बरं का, एक 2 ठिकाणाला मी 100% बैल मी दिले असतात. आणि या क्षेत्रामध्ये मी कुणाची एक रुपया वैधी घेत नाहीये. एक आता फॅड आले बरं का, अरे बघितलं काय बरं का, पण हे चुकीचं आहे. तर ह्याच्यामध्ये काही लोकांना आता हे क्षेत्र कसं आहे, तेवढी सुशिक्षित लोक नाहीत
हा. पण असं सांगण्यात मी सांगतो सगळ्यांना ना, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला सुद्धा ह्याच्यात त्यांनी डोकं घातलं पाहिजे. वायदी हा प्रकार थांबवलाच पाहिजे सगळ्यांनी मिळून. अं, आता आम्ही चिकीकडे बोलतो. चिक्या तुमच्या आयुष्यात आल्यापासून काय बदल झालाय म्हणजे नाही, नाही, नाव तर चिक्या- तुमचं महाराष्ट्रात झालं. चिक्यानी बरं का हे क्षेत्र मला म्हणजे इतकं मी खाली जात नसायचो, हा. पण बैलामुळे मला बरं का म्हणजे साधारणपणे आता व्यवसायामुळे मला ओळखतात. बरं. आता माझं फील्ड कसं राहतं, आमचा धंदा मराठावर आहे बाबा, मशीनच्या व्यवसायामुळे खोकल्यांच्या. पण ह्याच्यातलं जे आहे बरं का, आता मी एका ठिकाणी ह्या बैलामुळं एका हॉटेलवर आमचं ते सुद्धा घेतलं नाही जेवणाला. म्हणजे विषय त्याला नाही, त्याचं एक प्रेम बैलाला होतं. पण बैलाने ओळख की मला महाराष्ट्रात करून दिली. म्हणजे ॲडव्हर्टाईज कसं असतं, आज आपण त्या बैलाला पैसे दिले 55 लाख रुपये बरं का. म्हणजे साधारणपणे लोकांचं काय मत येतात, आमचेच काय म्हणजे मित्रमंडळी नेते मंडळी म्हणले आता 55 लाखातून बैल घेतला, काय म्हणले गाड्या तर आमच्याकडे पण आहेत बरं का. बरोबर आहे, गाडी घेऊन कधीच एवढं नाव होत नाही तुम्हाला मी सांगतो. तर त्याने माझं एवढं समाधान केलं बरं का. मला त्याविषयी कधीच काय वाटलं नाही. आणि नाव मात्र मराठामध्ये बरं का खूप त्या बैलाने मोठं केलं. ठीक आहे. आणि आता अजूनही चांगलं नाव करतोय. आता पुढे पण एक महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान येते आणि जवळपास म्हणजे सगळ्यांनाच काय कळालंय की चांगली एक मस्त जोडी पळणार आहे. काय सांगाल? जोडी म्हणजे काय आहे बरं का, ह्या क्षेत्रामध्ये ती जोडी आमच्या मनात म्हणजे पळवायची होती पहिल्यापासून बरं का, पण ती एक जोडी येत नसायचं. तर आता आमचं एक स्वप्न आहे बरं का, त्या बैलात पळायचं राहिलेलं ते येत्या नियोजनात पूर्ण होते त्या बैलात. कसं काय झालं नियोजन म्हणजे नियोजन म्हणजे आता ड्रायव्हर आणि राहुलबाई संबंध खूप चांगले आहेत. शक्यतो मला आता शेवटी माझं आणि राहुलबाईची इतके संबंध आलेले नाहीत बरं का. आणि येतील इथून मोरं आम्ही त्यांना गुरुस्थान आहेत आमच्या बरं का. ते नेहमीच म्हणजे आज मोहीमचे मामा बरं का, हे लोक गुरुस्थान आहेत आपल्या बरं का. त्यांनी क्षेत्राला एक ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. आज जी सध्या मागण्यासारखा सुंदर अजून नाव घेतो आपण बरं का, भारत बरं का, लक्ष्या म्हणजे मला जसं कळतंय बरं का, आज बकासूर मग तो ह्या बैलांमुळे आपल्या क्षेत्राचं ग्लॅमर पूर्ण प्राप्त झालेलं आहे. आणि हे आपल्या आमच्यासाठी गुरुस्थान आहे तुम्हाला सांगतो. 100% आमचं एक म्हणजे स्वप्न तर होतच. आणि त्या बैलाविषयीचा आदर आमच्या मनात पहिल्यापासून होता. म्हणजे या क्षेत्रात याच्या आधीपासून मी त्यांना मानतो, त्या बैलालाही मानतो आणि आमचं भाग्य समजतो बरं का त्या बैलात पळणं. आणि राहुलबाईंनी स्वतः सांगितलं होतं की अगोदर जाहीर केलं होतं की मथुर आणि चिका पळणार आहे ना ड्रायव्हर असणार आहेत. म्हणजे काय तुमचं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट झालं का? आता काय राहते ड्रायव्हर त्यांचं घरचे संबंध आहेत माझ्यापेक्षा मला सांगतो. म्हणजे गोष्ट बोलायला बरं का, राहुलबाई त्यांना फोन करतात, त्यांना ते त्यांचं वैयक्तिक घरापासून जे त्यांना काय राहुलबाई तिथे येतात बरं का सगळे. त्या दोघांचं पाठीमागच कॉन्टॅक्ट झालं. फक्त मला त्यांनी शॉक दिला ह्या दिवशी गाडी पळणार आहे म्हणून त्यांनी. पण हे काय आमच्यासाठी ते म्हणजे ऍक्च्युली बरं का गुरुच आहेत आमचे ते. त्यामुळे त्यांनी आम्हाला बैल मागणं म्हणजे आमचं नशीब मागतंय. शेत कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रातले जेवढे पण नामांकित नंदी आहेत त्या सगळ्यांबरोबर आपला चिक्या पळाला आहे. आता मथुर बरोबर आता महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानात पाळणार आहे ती शेवटची इच्छा म्हणजे तुमची पण आहे आणि राहुलबाईंची पण इच्छा होती चिक्या बरोबर आहे ती पण पूर्ण होईल. आता आपल्या बकासूर बद्दल पण तुम्ही प्रत्येक वेळेस बोलत असता त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? आता ह्या क्षेत्रातलं बरं का म्हणजे देव तर आहेच बरं का, तर एक ग्लॅमर म्हणजे नवीन युगासाठी तो ह्या क्षेत्राचा एक चॉकलेट हिरो आहे. बरोबर. ते ज्याप्रमाणे काय म्हणतात बरं का, ते त्या क्षेत्रामधला जो आयकॉन तो आयकॉन आहे या क्षेत्राचा. या क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक आणि युथ आहे ते त्या बैलांनी जुळवलेलं आहे मला. म्हणजे इतिहासामध्ये त्या बैलाची नोंद म्हणजे काय होणार आहे माहितीये का, असा ऑड बैल इतका आयकॉन झाला ना बरं का. जसं आपण ह्या आपल्याला क्रिकेट हे आपल्या भारताचं जसं दैवत आहे तसं माझं दैवत हे बैलगाडी क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्राचं हे आपलं दैवत आहे मला सांगतो. बरोबर. आता चिक्या आणि बकासूर ही जोडी जर बघायला गेलं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलेली जोडी आहे. आतापर्यंत गाडी 5 वेळा पळाली आणि 5वी वेळेस 1 नंबर केला. एवढी जबरदस्त स्पीडनं ही गाडी होती. काय सांगायला जोडावशी? आता हे जोडी बरं का तुम्हाला सांगायचं बरं का, आता ह्या क्षेत्रामध्ये मला सुद्धा असं वाटलं नव्हतं कधी बरं का की एवढं आपलं बैल त्या बैलात पळेल म्हणून. पण अक्षरशः बरं का एक चमत्कार तुम्ही समजतो या क्षेत्रातला, त्या चिक्या त्या बैलामध्ये एवढाच पळतोय आणि वैशिष्ट्य मला सांगतो बरं का, काय दाबादाबी होत नाही, गाडी एक नंबर होते. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आपण बघायचो चिक्याला बी ज्यावेळेस गरज होती किंवा पडता काळ तेव्हा बकासूरनं साथ दिली. आता ज्यावेळेस मध्यंतरी बकासूरचा पडता काळ चालू होता, बरेच जणांनी त्याच्यावर आलोचना केली, टीका केली, पण त्यावेळेस त्याला चिक्यानं साथ दिली आणि मोहित शेठ पण म्हणले की चिक्या पण आपला घरचाच नंदी आहे
तोही बकासूरच्या मदतीला धावून आला आणि त्या जोडीनं करून दाखवलं. आता ह्या क्षेत्रामध्ये जर म्हणलं तर आमचा जसं सुवर्ण काळ चालू झाला म्हणजे त्याचा 1 नंबर पासूनच झाला. बरोबर. कारण काय झालं बैलाचा आज जवळजवळ 14 1 नंबर आहेत. फेब्रुवारी 7 पासून हा. 7 तारखेलाच आम्ही तिकडे पळालो. आजपर्यंत बैल आज 23 मैदानात गुलाबात राहिला. आम्ही टोटल मैदान 28 ते 29 मैदान पळालो. बरं. रेशिओ पण वाढला ऑटोमॅटिक बैलाचा बरं का बरोबर. हा. पळण्याचा. आणि ह्याच्यामध्ये बकासूर बरोबर आमचे 5 1 नंबर तुम्हाला सांगतायत हा. ह्याच्यामध्ये. बरोबर. तर हा म्हणजे त्या दोघांचं कॉम्बिनेशन काय मला समजत नाही बरं का. हा, हा, पण हा. खूप मोठं कॉम्बिनेशन आहे की गाडी ऑटोमॅटिक ते पळतीच का गती तुम्हाला सांगतो. बरोबर. हा. आणि काहींना भीती असते म्हणजे थोडक्यात की बाबा कडून गाडी लागली तर पळत नाही, पण तुम्हाला कधी भीती वाटते कारण तो पब्लिकने तर काम पळतो दोन्ही साईडने. आता काय राहतं या क्षेत्रात बरं का मथुर म्हणजे क्षेत्राचा कडेला पळणारा थांब बैल आहे. मला असं वाटतं बरं का हा बैल त्याच्यानंतर निघू शकतो एवढा कडनं म्हणजे बैल हा 100% तितका पळणार तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला किलरची जास्त आवड आहे. हो माझ्याकडे बरं का याच्या पाठीमाग एक एवढा सुंदर बैल होता माझ्याकडे बरं का एवढा पांढरा. गाडीला काय झालं 3 मैदानात तो बैल आमच्यासाठी पळाला. नंतर काय तितका तो पळालेला नाही पण टॉपला होता त्याची टॉपची खरेदी होती. किंमत मला नाही जाहीर करायची त्या बैलाची बरं का. हा. पण 3 वर्षापूर्वी जर म्हणलं तर ते चांगल्या किमतीला बैल घेतला होता. बरं. आणि नक्कीच आज तुम्ही एक संदेशच दिला थोडक्यात की जर संयम ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. कारण म्हणजे तुम्ही स्वतः गाड्या बालकांना किंवा मोठे असतील त्यांना फक्त संयम ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. बैल पळतो कमी पळतो जास्त पळतो पण जर संयम ठेवला तर गोष्ट सगळ्या साध्य होतात. या क्षेत्रामध्ये तुमच्या संयम तर महत्वाचा आहेच. मला असं वाटतं अजून बैल मालकांनी आणि ऑडियन्सनं बरं का हे कुणाला नावं ठेवली पाहिजे आपल्याला. म्हणजे कारण काय बरं का मला सांगतो आज हे बैल सांभाळताना मी म्हणत नाही तर एवढी बैल आज 900 गाड्या येत आहेत. खूप त्रास होतो सांभाळताना त्या मालकालाच माहित आहे आज गाडीचं भाडं काय ते काय झाल्यानंतर असं वाटतं बरं का की काय आपण काय समोर मग याच्यामध्ये. ते जास्त आज वेळ येत नाही. आज खूप तुम्ही मनमोकळ्या संवाद साधला. नक्कीच आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. आणि पुढे जी जोडी पळणार आहे ती हिंद केसरी जोडी म्हणजे दोन्ही पण हिंद केसरी म्हणजे ती पण चांगली पळेल ही तुम्हाला शुभेच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद.